नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. आता इंग्लिशचा आपला पेपर आहे 27 तारखेला, बरोबर. त्याचं प्रिपरेशन कसं करायचं, 6 दिवस जे आहेत त्याला कसं पुरेपूर वापरायचं, सगळं काही लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. व्यवस्थित तो व्हिडिओ बघून घ्या. त्या व्हिडिओमध्ये M1, M2, S1, S2 ह्यांचे कुठले चॅप्टर आधीच पक्के करून ठेवायचे हे देखील सांगितलं आहे, कारण त्या सब्जेक्टला आपल्याला अजिबात वेळ मिळणार नाही आहे. त्यामुळं आत्ता आपल्याकडे 6 दिवस आहेत, गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे, त्याचा पुरेपूर फायदा करून घ्या. आणि साईड बाय साईड इंग्लिशचे व्हिडिओज येतच राहतील, त्यांचंसुद्धा प्रिपरेशन एकदम बेस्ट लेवलला करून ठेवताल. टाईम टेबल पण दिलेलं आहे 6 डेजचं. व्यवस्थित तो व्हिडिओ समजून घ्या, टाईम टेबल नोट डाऊन करून ठेवा आणि ते टाईम टेबल व्यवस्थित फॉलो करा. आणि जसं आपण मराठीला गोल ठेवलं होतं 70+ जाण्याचं, अगदी त्याचप्रमाणे इंग्लिशमध्ये सुद्धा 70+ जाण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. व्यवस्थित प्रिपरेशन प्लॅन सेक्शन वाईज बघून घ्या, समजून घ्या आणि इम्प्लिमेंटेशन चालू ठेवा. चलो, आता आज आपण बघणार आहोत पोएट्रीवाला सेक्शन. एकूण 10 मार्क्ससाठी येतो आणि हे 10 मार्क्स तर आपल्या हक्काचे आहेत. आता क्वेश्चन कसे येतात, तर पहिला क्वेश्चन असेल पोएम बेस्ड क्वेश्चन आणि सेकंड असणारे ॲप्रिशिएशन. ॲप्रिशिएशनचं टेन्शन येतं, लोड घेऊ नका. या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की ॲप्रिशिएशन समजून येईल. सोबत एंडिंगला एक गिफ्ट असेल, ते देखील नीट बघताल. बघा, पहिला क्वेश्चन 3A पोएम बेस्ड क्वेश्चन असणार आहे. त्यामधला पहिला क्वेश्चन 2 मार्क्ससाठी सिम्पल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी असेल. त्याच्यामध्ये कंप्लीट द फॉलोइंग, मॅच द पेअर, ट्रू फॉल्स, कंप्लीट द वेब असे क्वेश्चन तुम्हाला दिसून येतील. त्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी असणार आहे कॉम्प्लेक्स ॲक्टिव्हिटी, म्हणजे थोडंसं आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि नंतरच आन्सर लिहावे लागतील. ह्याच्यामध्ये काय काय येतं, तर कंप्लीट द वेब, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, आन्सर द फॉलोइंग, असे हे 2 मार्क्स, वरचे 2 मार्क्स. आणि एंडिंगला पोयोटिक डिवाइस बेस्ड क्वेश्चन्स असतील, जसं की रायमिंग वर्ड्स असेल, रायमिंग स्कीम असेल किंवा फिगर ऑफ स्पीच असेल. 1 मार्क. टोटल झाले हे 5 मार्क्स आणि हे 5 मार्क्स आपण आराम के साथ 10 मिनिटांमध्ये मिळवू शकतो. बघा, पोएम टेक्स्टबुकमधलीच आहे. टेक्स्टबुकमधली पोएम तुम्हाला समजून आलेली असणार आहे, कारण ॲप्रिशिएशनसाठी आपण ती पोएम नीट समजून घेणार आहोत. त्यामुळे हे क्वेश्चन्स आपल्यासाठी इझी असतील आणि 10 मिनिट्समध्ये आपण आराम के साथ हे 5 मार्क्स मिळवू शकतो. क्लिअर. आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न ॲप्रिशिएशन. टेन्शन येतं, लोड घेऊ नका. मार्किंग स्कीम पहिले समजून घेऊ आणि नंतर तुमच्यासाठी असणारं सरप्राईज बघूया. बघा, पहिलं टायटल लिहायचं हाफ मार्कसाठी, त्यानंतर नेम ऑफ पोएट हाफ मार्क, त्यानंतर रायमिंग स्कीम 1 मार्क, नंतर फिगर ऑफ स्पीच 1 मार्क, नंतर सेंट्रल आयडिया किंवा थीम 2 मार्क्ससाठी. असे टोटल झाले 5 मार्क्स आणि हे आपल्याला पॉईंट वाईज लिहायचं आहे. मग आता बघा, अशा पद्धतीने तुम्हाला ॲप्रिशिएशन लिहायचं आहे. कसं वाटलं सरप्राईज? नक्की आवडलं. आता हे टायटल, नेम ऑफ पोएट, रायमिंग स्कीम, फिगर ऑफ स्पीच हे तर तुम्ही लिहू शकता. प्रॉब्लेम कुठे येतो, तर सेंट्रल आयडियामध्ये येतो. बघा, आता तो पण प्रॉब्लेम नक्की सॉल्व करूया. आधी समजून घेऊ कसं लिहायचं. टायटल व्यवस्थित, त्यानंतर नेम ऑफ पोएट, नंतर रायमिंग स्कीम असं सेंटेन्समध्ये लिहा, फक्त एवढंच लिहू नका. त्यानंतर फिगर ऑफ स्पीच व्यवस्थित, त्यानंतर सेंट्रल आयडिया, थोडंसं गॅप सोडताल आणि नंतर पुढं सेंट्रल आयडिया व्यवस्थित लिहिताल. क्लिअर? नक्की. चलो, पहिला पेजचा स्क्रीनशॉट घ्या. घेतला. नंतर सेकंड पोएम बघा, अ बास्केट फुल ऑफ मून नाईट. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला हे वरचे जे काही टाईप्स आहेत हे लिहिता येतील, फक्त सेंट्रल आयडियामध्ये इश्यू असतो. सेंट्रल आयडिया तुम्हाला दिलेली आहे, नीट समजून घ्या. दिवसात तुम्ही 2 वेळा जरी प्रॅक्टिस केली तरी आराम के साथ सगळ्या पोएम होऊन जातील. घेतला स्क्रीनशॉट. चलो, नेक्स्ट 2.1 यू स्टार्ट डाईंग स्लोली. व्यवस्थित पोएम करून ठेवताल, थोडी सेंट्रल आयडिया मोठी आहे, हे पूर्ण करा. एक्झाममध्ये एखादी लाईन जरी नाही आठवली तरी चालेल, पण व्यवस्थित लिहिताल. क्लिअर. चलो, नेक्स्ट द ट्विन्स, सेंट्रल आयडिया व्यवस्थित. डन. नेक्स्ट इफ, परत सेंट्रल आयडिया 2 ते 3 लाईनमध्ये दिलेली आहे. घेतला. नेक्स्ट स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोई इव्हिनिंग. घेतला. नक्की. नेक्स्ट 3.4 द वर्ड इज माइन. व्यवस्थित वाचून ठेवताल. त्यानंतर पुढं ओ कॅप्टन, माय कॅप्टन. डन. आता सगळ्या पोएम तर तुम्हाला दिल्या, व्यवस्थित तुम्ही स्क्रीनशॉट काढलेत. नीट वाचा, नीट समजून घ्या, 2 ते 3 वेळा नीट लिहून घेताल. आता आजपासून आपल्याकडं 6 दिवस आहेत, 6 दिवसांनी पेपर आहे. हा एक गोल्डन चान्स आहे आपल्याकडं. पुरेपूर त्या दिवसांचा वापर करून घेताल. व्यवस्थित दिलेला प्लॅन फॉलो करा. प्रत्येक गोष्ट नीट झाली पाहिजे. M1, M2, S1, S2 ह्यांचे काही चॅप्टर्स इम्पॉर्टंट आहेत, तिथं टाईम नाही मिळणार, वेळ कमी असणार आहे. त्यामुळे ह्या 6 दिवसात ते पूर्ण करून घ्या. आणि इंग्लिशचे जसे जसे व्हिडिओज तुम्हाला मिळत जातील त्याप्रमाणे तुमचं प्रिपरेशन चालू राहून द्या. लास्ट व्हिडिओजमध्ये कंप्लीट प्रिपरेशन दिलेलं आहे 6 डेजसाठी, तो देखील व्हिडिओ नीट बघून घ्या, म्हणजे नक्की क्लिअर होऊन जाईल. डन. चलो, आता 10 मार्क्स फिक्स समजू. नक्की
शुअर झालं, भीती कमी झाली. आता कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगताल आणि नेक्स्ट व्हिडिओज प्रत्येक सेक्शन वाईज येईल. मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ तुमच्यासाठी ग्रामरचा असणार आहे. ग्रामरचे 2 व्हिडिओज येतील. त्याच्यामध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये 6 टॉपिक, नेक्स्ट व्हिडिओमध्ये 6 टॉपिक, सगळे टॉपिक आपण क्लिअर करूया. अजिबात टेन्शन घेऊ नका. फक्त प्रिपरेशन व्यवस्थित चालू राहून द्या. काही डाऊट वगैरे असेल तर कमेंट सेक्शन ओपन आहे, त्यामध्ये नक्की कमेंट करताल. व्यवस्थित प्रिपरेशन चालू राहून द्या. बाय बाय, ऑल द बेस्ट.